धक्कादायक आरोप. माझ्या घातपात कटाच्या चौकशीत धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीस यांनी 100% वाचवलं, क्लीन चिट दिली, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. जरांगे म्हणतात, ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरणे ही धनंजय मुंडेंची पद्धत आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली. पुढे काय घडतं, नजरा सर्वांच्या. मी काय सांगतो, मी जसा JR काढला तसा एक शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या, अजितदादाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही. कारण मी कधी खरं काम करतो, मला खोटं जमत नाही. मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला, तुम्ही याच्यात सखोल जायला पाहिजे होतं, त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं, त्याला अटक करायला पाहिजे होतं. का नाही केलं? का नाही केलं? आम्ही मराठी शांत केलेत का नाही? आणि मराठ्याला माझा हात जोडून आव्हान आहे, तुम्ही फक्त शांत राहा. इथून पुढे सुद्धा मी बघतो, मी याची पाठ पुरवतो कशी पुरवायची. कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील? फडणवीस साहेबांना, अजितदादाला आणि शिंदे साहेबाला एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा JR काढल्यापासून बोललोच नाही. आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं, काहीच कारण नव्हतं. पण जबाबदार तुम्ही आहेत. फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय, जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय, मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, मला वाचवा, याच्यानंतर मी काही करणार नाही, हेच फडणवीसना जाऊन सांगतोय तो, तर हे किती अवघड आहे. जर ते हे जाऊन सांगतोय तर हे किती अवघड आहे. हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल. म्हणायचं नसलं तरी अजितदादा आणि फडणवीस बी सोबत आहेत, त्याचा असा अर्थ होतो. माझा घातपाताचा कट रचू लागायला वाटणार नाही तर काय, तो जर सरळ सरळ तिकडं तुमच्या आडून लपतोय, 10-12 दिवस तो फरार आहे तुमच्याकडं. ह्या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, त्याच्या पायासाठी त्याच्या पायावर लोळण घे, ह्या घटनेपासून वाचण्यापासून. कारण सांगतो मी त्याचं, कारण तो जो बीडचा खानचान का कोण धरलाय, तो ते जो 2 जे आरोपी अटक आहेत, त्यातल्या एका आरोपीला 3 वाजता बोललेला आहे, तिसरा पारा सायंकाळी 3 वाजता. त्याच्यानंतर हेच पाठ धरलेली. त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला हे धन्या मुंडे स्वतः बोलतोय 11:45 रात्री. एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्याला चौकशीला बोलित नाही. यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली, या 2 आरोपीची, तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली, तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का? त्यांचे घेतले नाही का तुम्ही? मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीन चिट द्यायला लागलेत, हे त्याला सोडून द्यायला लागलेत आणि मागणी त्याची